प्रश्न 1. पुण्यातील कोणत्या संस्थेला विद्यापीठ म्हणून मान्यताप्राप्त संस्था हा दर्जा देण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII. प्रश्न 2. छत्तीसगडमध्ये पहिले स्वॅब किडनी ट्रान्सप्लांट कोणत्या रुग्णालयात यशस्वीरित्या पार पाडण्यात आले? बरोबर उत्तर आहे एम्स, रायपूर. प्रश्न 3. द भारत प्रोजेक्टच्या अंतर्गत किती उद्योजक निर्माण करण्याचे लक्ष्य आहे? बरोबर उत्तर आहे 10 लाख उद्योजक. प्रश्न 4. द भारत प्रोजेक्ट कोणत्या मंत्र्यांनी सुरू केला? बरोबर उत्तर आहे वाणिज्य मंत्री पियुष गोयल. प्रश्न 5. प्रदीप कुर्बा यांना मॉस्को चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाले? बरोबर उत्तर आहे हा लिंगखा बनेंग या चित्रपटासाठी. प्रश्न 6. सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान आहे? बरोबर उत्तर आहे 107वे. प्रश्न 7. सिमिलीपालमधील प्रमुख संरक्षित प्राणी कोणता? बरोबर उत्तर आहे वाघ. प्रश्न 8. IMFने भारताचा FY26 साठी GDP वाढीचा अंदाज किती टक्के कमी केला आहे? बरोबर उत्तर आहे 6.3%. प्रश्न 9. वीज आवश्यकतांचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे तारकीय मॉडेल. प्रश्न 10. बिहारमधील मोदी स्मृती संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे मोतीहारी, बिहार. प्रश्न 11. चीनने तिआंगॉंग स्पेस स्टेशनवर पाठवलेल्या मोहिमेचे नाव काय आहे आणि त्यात किती अंतराळवीर सहभागी आहेत? बरोबर उत्तर आहे शेनझोव-20 मोहीम, 3 अंतराळवीर. प्रश्न 12. कोणत्या राज्याच्या SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद दल ला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मिळाला? बरोबर उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 13. सिनेमातील योगदानाबद्दल फ्रेंच सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? बरोबर उत्तर आहे पायल कपाडिया. प्रश्न 14. AR आधारित कर्मचारी ऑनबोर्डिंग प्रणाली बंधन 2.0 कोणत्या कंपनीने लॉन्च केली? बरोबर उत्तर आहे एक्सिस मॅक्स लाईफ. प्रश्न 15. डिजिलॉकरद्वारे क्रीडा प्रमाणपत्रे कोणी लॉन्च केली? बरोबर उत्तर आहे डॉक्टर मनसुख मांडविया.